नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. देशात सध्या काय चालू आहे? महागाई गगनाला भिडलीये, बेरोजगारीचा आलेख दिवसागणिक वाढतोय, रस्त्यांची चाळण झाली आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या देशातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणारा नीट पेपर फुटीचा घोटाळा गाजतोय. कित्येक तरुण डिप्रेशन मध्ये आहेत, काही जण दुर्दैवाने टोकाचं पाऊल उचलताय. पण या सगळ्या गंभीर, भयानक आणि डोक्याला ताप देणाऱ्या बातम्यांमध्ये तुमच्या आमच्यासाठी देशातली सगळ्यात मोठी, अत्यंत महत्वाची आणि नॅशनल ब्रेकिंग न्यूज काय आहे माहितीये? आपले लाडके नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी गाणं गायलंय. हो, बरोबर ऐकलत तुम्ही. गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया. आणि तिथे बसलेले प्रेक्षक म्हणे मंत्रमुग्ध झाले. गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया. संभालो मुझको ओ मेरे यारो, संभलना मुश्किल हो गया. वा साहेब, गाणं खरंच छान होतं, सूर एकदम थोर होते. पण पुढच्या वेळी प्लीज गाण्याऐवजी जरा जनतेची गारहाणी ऐकाल का? कारण सध्या महागाई आणि बेरोजगारीमुळे लोकांचे डोळे गुलाबी व्हायच्या ऐवजी पांढरे व्हायची वेळ आली आहे. आता एका बाजूला हे सुरांचे राजे, तर दुसऱ्या बाजूला आपले मुख्यमंत्री काल जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टी आणि अभिजित दिपके यांनी एकत्र येऊन नीट पेपर फुटीच्या विरोधात आंदोलन केलं आणि थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आता लोकशाहीत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी राजीनामा मागणे हा गुन्हा आहे का? पण आपल्या मुख्यमंत्र्यांना यात काय दिसलं माहितीये? त्यांनी तर थेट जंतर मंतरच्या आंदोलनाला अराजकता पसरवण्याची मानसिकता घोषित करून टाकलं. मुख्यमंत्री म्हणतात की एक गोष्ट लक्षात आली की ही भारताच्या युवाची अभिव्यक्ती नाहीये, तर अराजकता पसरवण्याची मानसिकता आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात घ्यायचं आणि संविधानाने स्थापन केलेल्या संस्था नाकारायच्या. वा मुख्यमंत्री महोदय, क्या क्रोनॉलॉजी है. विद्यार्थ्यांनी पेपर फुटीच्या विरोधात आवाज उठवला, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला की थेट संविधान विरोधी आणि आंबेडकर विरोधी ठरतात. म्हणजे घोटाळा करणाऱ्या यंत्रणेला प्रश्न विचारणं म्हणजे संविधानाचा अपमान. या संविधानाच्या तुम्ही जो दाखला देताय ना, त्याच संविधानाने सामान्य जनतेला आणि विद्यार्थ्यांना अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार दिलाय. यंत्रणा चुकीची वागत असेल तर ती उखडून टाकण्याची भाषा व्यवस्था सुधारण्यासाठी असते, देश बुडवण्यासाठी नाही. पण सत्तेच्या खुर्चीवरून खाली पाहताना कदाचित विद्यार्थ्यांचे अश्रू दिसत नसावेत, फक्त अराजकता दिसत असावी. पण सर्वांनीच जंतर मंतरला बघितलं. भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाहीये, तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली. संविधान म्हणजे केवळ पुस्तक नाहीये, त्यातल्या प्रत्येक आर्टिकल मध्ये या देशाच्या लोकशाहीची तत्व आहेत. ती तत्व नाकारणारे पुस्तक घेऊन फिरले तरी ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहेत, ते संविधान विरोधी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आज या अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे हे उघडे झाले आहेत. कुठलंही समर्थन मिळालेलं नाही. किती विरोधाभास आहे ना. एकीकडे विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, तरुण नोकरीसाठी वनवन भटकतोय, आणि दुसरीकडे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी काहीतरी वेगळ्याच दुनियेत मागणी आहे. त्यांच्या पत्नीचा पण व्हिडिओ बघून घ्या. काल कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केलं, याकडे आपण कसं पाहता? मोठ्या प्रमाणात युथ तिकडेही जमा झाले. आंदोलन करणे का करायचं सगळ्यांना हक्क आहे, आंदोलन करावं, पण ते देश हितासाठी राहावं, जे मला त्या आंदोलनात असं आढळून नाही आलं. एवढंच. जनतेच्या प्रश्नांवर बोलायला वेळ नाहीये, पण गुलाबी आखे गाऊन टाळ्या मिळवायला भरपूर वेळ आहे. नेत्यांना एवढंच सांगणं आहे, जनतेने तुम्हाला गाणी गाण्यासाठी किंवा आंदोलक विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवण्यासाठी निवडून दिलेलं नाहीये. पेपर फुटीचे गुन्हेगार मोकाट फिरतायत, त्यांच्यावर कारवाई करा, ती व्यवस्था सुधारा. नाहीतर जनता जेव्हा मतदानातून स्वतःची अभिव्यक्ती दाखवेल तेव्हा गाण्याचे सूर बदलायला वेळ लागणार नाही. त्यावर पण उपाय आहेच म्हणा तुमच्याकडे, ईव्हीएम. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागून काही चुकीचं केलं का? त्यांना संविधान विरोधी म्हणणं कितपत योग्य आहे? आणि हो, सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तुम्ही फडणवीस साहेबांचं ते गाणं ऐकून मंत्रमुग्ध झालात की ते शॉक मध्ये गेलात? हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशा झणझणीत विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.